समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ यांना नियुक्ती मिळाली, तर पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ, छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळ समता परिषदेत सक्रिय होणार असल्याचं पाहायला मिळतंय। तर देशभरात समता परिषदेचं काम वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले। समता परिषदेची राज्य कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली, तर छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। तर समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, काय अधिक तपशील? अंकिता, महत्वाची बातमी म्हणावी लागेल। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज होते। आता त्यांनी समता परिषदमध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यांनी संपूर्ण कार्यकारिणीची एक बैठक घेतली आणि अनेक नव्या चेहऱ्यांना कार्यकर्ते या कार्यकारिणीमध्ये संधी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। कार्याध्यक्षपदी समीर भुजबळ, पंकज भुजबळ आणि बापूसाहेब भुजबळ या 3 जणांना संधी देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये समता परिषदेचं काम वाढवा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांनी या बैठकीत केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच आता भुजबळ जे आहेत ते समता परिषदेमध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चित। किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।